नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाच्या झळा प्रखर होऊ लागलेल्या असून 7 दिवसांमध्ये जिल्ह्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 6% घटलाय। शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 3412 दशलक्ष घनफूट पर्यंत पाणीसाठा असून 60% इतका जलसाठा शिल्लक राहिलेला आहे। गंगापूर धरण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। सध्या राज्यभरामध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढतोय। यामुळे अनेक धरणातल्या पाणी पातळी कमी होताना पाहायला मिळतेय। उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे धरणातील अनेक पाणी पातळीत घट होताना आपल्याला पाहायला मिळतेय। सध्या मी नाशिकच्या गंगापूर धरणावर आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर ह्या धरणात आता सध्या 60% पाणीसाठा शिल्लक उरलेला आहे। खरं तर आता मार्च महिना सुरू झालेला आहे। मार्च, एप्रिल आणि मे यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊन असतं आणि यामुळे मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रामध्ये बाष्पीभवन होतं आणि यामुळे पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात घट होताना पाहायला मिळते। राज्यभरामध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते। अनेक ठिकाणी धरणाची परिस्थिती जर बघितली तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात घट होताना पाहायला मिळते। अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये पाहायला मिळते। जर बाकीच्या नाशिकच्या इतर धरणांचा विचार जर केला तर कश्यपी धरणामध्ये देखील 87% पाणीसाठा शिल्लक उरला आहे। वाघाडीमध्ये 10%, ओझरखेडमध्ये फक्त 10%, तर दारणा धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची जी घट आहे ती होताना पाहायला मिळते। खरं तर नाशिक शहराला हे धरणातून पाणी पुरवठा केला जातो आणि आता सध्या उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे। यामुळे ह्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात घट होणार आहे। यामुळे नागरिकांनी पाणी वापरताना जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कारण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा जो तडाखा आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतो आणि यामुळे बाष्पीभवन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होते। यामुळे पाण्याची जी घट आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते। यामुळे अजून देखील पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला नाही। यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।